नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर गाई संगोपन करत असताना जंत निर्मूलन हे किती महत्वाचं आहे, हा मुद्दा तुम्ही दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याबद्दलच थोडीशी तुम्हाला माहिती सांगतो. जंत निर्मूलन करताना गायांचं जंत निर्मूलन हे 3 महिन्याच्या आत व्हायलाच पाहिजे. जी जन्मलेली कालवड आहे तिचं तुम्ही ती 6 महिन्याची होईपर्यंत तिचं दर महिन्याला जंत निर्मूलन करा. आणि जंत निर्मूलन न केल्यामुळे भरपूर काही तोटे तुम्हाला बघायला भेटतील, जसं गाई गाभण न राहणं, जास्त चारा खाऊ नये, दूध उत्पादन कमी, पुन्हा शेणाची जी क्वालिटी ती बिघडली जाते, बोळखंडी गोठ्यात कायम असते आणि दूध उत्पादनाला फार मोठा झटका बसतो जंतांमुळे. तर जंत निर्मूलन हे तुम्ही 3 महिन्याला गायांचं केलंच पाहिजे. तर या दृष्टीने तुम्ही असा विचार करून जंत निर्मूलन हे केलं पाहिजे. जंत निर्मूलनाकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला बरेचसे प्रॉब्लेमांना सामोरं जावं लागतं, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. कारण जंत पोटात असताना तुम्ही गाईला समजा मिनरल मिक्सचर देताय, खाद्य देताय, ते तिला लागू जेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे तेवढं होत नाही. चाराही जास्त लागतो गायांना, कारण तेवढं उत्पादनही आपल्याला भेटत नाही जंत पोटात असल्यामुळे. गायांना भरपूर चारा देऊन, व्हिटॅमिन्स वगैरे देऊन गायींची तब्येत होत नाही. तर त्या दृष्टीने तुम्ही थोडंसं लक्ष द्या. जंत निर्मूलन हे वेळेत करा आणि जंत निर्मूलन केल्याने गाया ह्या सुदृढ राहतात, दूध उत्पादन चांगलं होतं, कमी चाऱ्यामध्ये तुम्ही जास्त उत्पादन घेऊ शकता. या गोष्टींकडे लक्ष द्या आणि जंत निर्मूलन वेळेत करा. धन्यवाद.